नमस्कार मंडळी. प्रसाद प्रकाशनच्या या फेसबुक लाईव्ह या उपक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर मला या ठिकाणी काश्मीरमधली मंदिरं या विषयावरती बोलण्याची संधी दिल्याबद्दल प्रसाद प्रकाशनचं मी आभार व्यक्त करतो. काश्मीर ही एक संकल्पना घेऊन त्याच्याशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या विषयांवरती ज्याला आपण व्हर्च्युअल व्याख्यान किंवा आभासी व्याख्यान असं म्हणू शकू, हा जो प्रयोग प्रसाद प्रकाशनतर्फे केला जातोय तो अतिशय स्तुत्य आहेच. कारण आपल्याला काश्मीर म्हणल्यानंतर सध्या डोळ्यापुढे जे काही चित्र सर्वांचे आहे त्याबद्दल वेगळं काही मी सांगायची गरज नाही. त्याच्याशिवाय वेगळा काही काश्मीर असेल असं कदाचित लोकांना वाटतच नाही. त्यामुळे काश्मीर ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन त्याच्या संबंधी तिथल्या लिपी, तिथले उत्सव या अशा अनेक छोट्या छोट्या विषयांना घेऊन प्रसाद प्रकाशननी जो हा उपक्रम सुरू केलाय तो खरोखरच स्तुत्य आहे. त्यानिमित्ताने एक वेगळं काश्मीर किंवा काश्मीरची एक वेगळी ओळख सर्वांच्या समोर येईल याच्यामध्ये शंकाच नाही. आज मला जो विषय दिलाय काश्मीर मधली मंदिरं, हा विषय खरं तर आजच्या परिस्थितीत असं म्हणायला लागेल की थोडा सखेद व्यक्त करण्यासारखा विषय आहे. कारण तिथे झालेली पाडझोड, विध्वंस हिंदूंच्या मंदिरांचा, एक वेगळ्या प्रकारचं स्थापत्य तिथे अस्तित्वात असताना त्याचा झालेला विध्वंस आणि आता त्याचे अवशेष रूपातच काही उभे असलेले त्याचे ढाचे, त्यामुळे थोडं मन खिन्न होतं. पण काश्मीरमध्ये मंदिरं आहेत का? कुठली आहेत? काय आहेत? ह्याचा किमान पक्षी आपल्याला तोंडओळख होईल. ह्या निमित्ताने तर या विषयाच्या निमित्ताने किंवा या उद्देशाने तरी आपण या विषयाकडे बघू शकतो. काश्मीरमधली मंदिरं किंवा काश्मीरमधली हिंदू मंदिरं असं म्हणलं तर आपल्यासमोर 2 गोष्टी येतात चटकन डोळ्यापुढे. एक म्हणजे वैष्णोदेवी, जम्मूच्या जवळ जे कटरा आहे, त्या कटऱ्यावरून आपल्यातली बरीच मंडळी वैष्णोदेवीला गेली असतील आणि अनेक सिनेमांमधनं, गाण्यांमधनं त्या देवीचं आपल्याला दर्शन झालेलं आहे, ती वैष्णोदेवी. आणि दुसरा दरवर्षी एक ज्वलंत होणारा पण भारतीय सैन्याच्या ताकदीने निभावून नेला जाणारा प्रसंग किंवा निभावून नेली जाणारी यात्रा म्हणजे अमरनाथची यात्रा. अमरनाथची जी गुहा आहे त्या गुहेमध्ये जे बर्फाचं शिवलिंग तयार होतं आणि ते शिवलिंग बघण्यासाठी भारतभरातून मोठ्या प्रमाणावरती यात्रेकरू तिथे जातात. कधी कधी ती संख्या आता असं म्हणायला पाहिजे की इतकी मोठी असते की त्या गर्दीमुळे तिथलं तापमान वाढून ते शिवलिंग वितळायलाही लागतं. पण ही सगळी यात्रा निर्धोक पार पाडावी म्हणून आपला जीव धोक्यात घालून तिथे काम करणारे आपलं भारतीय सैन्य, त्यांच्याचमुळे आणि निव्वळ त्यांच्यामुळे ही यात्रा सुफळ संपूर्ण होऊ शकते. त्यामुळे या सगळ्या यात्रेचं श्रेय हे भारतीय सैन्याकडे जातं. खरं तर काश्मीर अबाधित राहणं, काश्मीर आपल्या सोबत राहणं याचं सुद्धा सगळं श्रेय हे भारतीय सैन्याकडे जातं. त्यामुळे सर्वप्रथम आपण त्यांना अभिवादन केलं पाहिजे. जम्मूच्या जवळ कटऱ्याला असलेली वैष्णोदेवी, तिथे जाणारे म्हणजे जवळ-जवळ तिथे 24 तास, 12 महिने आणि 24 तास त्याची यात्रा चालते. त्या देवीचे दर्शन सुरूच असतं आणि जथ्याच्या जथ्याने लोकं तिथे जातात. अनेकदा असं वाटतं की याच्या बाहेर अनेकांना असं वाटतं की काश्मीरमध्ये मंदिरं नाहीतच किंवा नसावीत. पण परिस्थिती तशी नाही, परिस्थिती वेगळी आहे. काश्मीर हा जसा सर्व गुणसंपन्न प्रदेश आहे, भूनंदनवन समजला जाणारा हा प्रदेश आहे. आपल्या भारत मातेच्या मुकुटाचं स्थान आहे ते. समुद्र सपाटीपासून 6000 फूट उंचावर असलेलं काश्मीर, त्याच्या सभोवताली बर्फाच्या स्फटिकाच्या भिंती असल्यामुळे त्याचं एक असं स्वतंत्रपणे रम्य स्थान तयार झालंय. काश्मीर आपलं स्वत्व आणि संस्कृती शतकानुशतकं टिकवून ठेवू शकलं आणि त्यातलं स्थापत्य ही एक स्वतंत्र तोंडावळ्याचं आहे. काश्मीरच्या स्थापत्यावरती आजूबाजूच्या शैलीचा
प्रभाव पडलेला जाणवतो. मुख्यत्वे करून गांधार शैलीचा प्रभाव पडलेला जाणवतो. आणि काश्मीरमधली जी काही मंदिरं होती त्यांची रचना, त्यांचा तोंडावळा हा सुद्धा काहीसा वेगळ्या पद्धतीचा आहे, हे आपल्याला जाणून येतं. आपण जेव्हा काश्मीरची मंदिरं बघतो, त्याच्यात थोडंसं आधी जाऊन आपल्याला अजून बघायला हवं, की काश्मीरमध्ये जसा हिंदू धर्म हा फोफावला, मोठा झाला, तसाच बौद्ध धर्म सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित झालेला होता. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये कुशाण राजवटीचा जो राजा कनिष्क, या कनिष्काचं राज्य त्याची राजधानी होती पुरुषपूर म्हणजे आजचं पेशावर आणि काश्मीर हा भाग त्याच्या राज्यामध्ये येत होता. तिथे त्यांनी कनिष्कांनी काही स्तूप बांधलेले आहेत. त्याचे आता अवशेष रूपातच ते शिल्लक आहेत. लॉर्ड कनिंगहॅम नावाचे जेव्हा गव्हर्नर भारतामध्ये होते, अलेक्झांडर कनिंगहॅम, त्यांचं हे स्तूप आणि या सर्व जुन्या पुरातत्वीय अवशेष शोधून काढण्यामध्ये, त्याचं सर्वेक्षण करण्यामध्ये आणि त्याचं नंतर जतन करण्यामध्ये खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांनी त्यांच्या धडपडीतून काश्मीरमध्ये असलेले बरेच बौद्ध स्तूप आणि बौद्ध स्थळं ही उघडकीला आली. त्यातलं एक स्थळ होतं हरवान. स्थळ आहे हरवान. कनिष्क या राजानी या हरवान या ठिकाणी बौद्धांची संगीती, चौथी संगीती भरवली होती. एक आपण ज्याला विद्वानांचं एक कॉन्ग्रिगेशन असं आपण म्हणू शकतो. एक संमेलन भरवलं होतं आणि ते नुसतं स्नेहसंमेलन म्हणजे यायचं, गप्पा मारायच्या आणि जायचं असं नव्हतं. त्या संगीतीमध्ये काही विषय ठरवले जायचे. त्या धर्माच्या दृष्टीने त्याला एक दिशा दिली जायची आणि त्या दृष्टीने काही ठराविक कार्यक्रम हाती घेतला जायचा. अशी जी संगीती होती, अशी चौथी संगीती या हरवान या ठिकाणी कनिष्क या राजाने भरवली. या इथल्या जागेवर टेराकोटाच्या काही टाइल्स मिळाल्या आहेत. त्याच्यानंतर खरोष्ठी लिपीमध्ये लिहिलेल्या काही टाइल मिळाल्या आहेत. काही फुलांचं डिझाईन, फ्लोरल डिझाईन असलेल्या मिळाल्या आहेत. तोरमान या हुंड राजाची काही नाणी या इथे जेव्हा उत्खनन केलं तेव्हा त्याच्यामध्ये मिळाली. जेव्हा कनिष्काने संगीती भरवली तेव्हा वसुमित्र हा अध्यक्ष होता, तर अश्वघोष हा उपाध्यक्ष होता. जवळ-जवळ 500 विद्वान या संगीतीमध्ये सहभागी झाले होते आणि बौद्धांची जी त्रिपिटकं आहेत, त्या त्रिपिटकांचं संपादन करून एक महाविभाषा हे भाष्य लिहिलं गेलं. त्यामुळे जेव्हा आपण मंदिरांचा किंवा धार्मिक स्थळांचा, काश्मीरमधल्या मुळात मंदिरांचा अभ्यास करताना थोडंसं मागे जाऊन आपल्याला इथून पाहायला हवं, की इथे बौद्ध धर्माचा सुद्धा प्रसार मोठ्या प्रमाणे झाला होता. जसं हे हरवान आहे, तसंच पुष्कूर किंवा हुविष्कपुरा ही पण एक साईट आहे. हुविष्क हा कनिष्काचा मुलगा होता. तिथे सुद्धा 2ऱ्या शतकामधला स्तूप हुविष्कपुरामध्ये होता. हुविष्कपुरा असेल किंवा आता हे परिहासपूर म्हणून असेल, की राजा ललितादित्य त्याच्या राजधानीचं शहर होतं. ललितादित्य हा जरी हिंदू राजा असला आणि त्यांनी मंदिरं पुढे बांधली असली मोठी, तरी सुद्धा इथे त्यांनी काही दान दिलेलं आहे. काही बौद्ध धर्माच्या विकासासाठी सुद्धा त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत. जे उष्कूर किंवा हुविष्कपुरा सांगितलं, इथे सुद्धा 8व्या शतकामध्ये ललितादित्य या राजांनी एक स्तूप बांधलाय. चीनी प्रवासी, जगप्रसिद्ध प्रवासी आहे तो युआन श्वांग, हा सुद्धा या हुविष्कपूरला इथे आला होता. तो तिथे राहिलेला होता आणि इथे अनेक बौद्ध भिक्षू अभ्यासाचं काम करतात किंवा इथे बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशा नोंदी युआन श्वांगनी सुद्धा लिहून ठेवलेल्या आहेत. जसे या गोष्टी आपण पाहिल्या, तसं आपण अवंतीश्वर नावाचं मंदिर आहे, की जे बांधलं हे अवंतीवर्मन नावाचा राजा. त्याचा कालखंड येतो 800 इसवी सनाचा 855 ते 883 हा त्याचा कालखंड आहे. त्यांनी अवंतीश्वर नावाचं मंदिर बांधलंय. श्रीनगरच्या आग्नेयेला हे मंदिर आहे. अवंतीपूर ही त्याची राजधानी होती. त्यांनी तिथे 2 मंदिरं बांधली. एक शैव मंदिर बांधलं जे अवंतीश्वर नावाने प्रसिद्ध होतं. आत्ता आपल्याला खालच्या बाजूला जे दिसतंय ते त्या अवंतीश्वर मंदिराचा चौथरा आणि काही त्याचे अवशेष दिसतात आणि वरती दिसतायत त्या काही मूर्तींचे अवशेष जे काही शिल्लक आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. अवंतीश्वर हे खूप मोठं मंदिर होतं आणि त्याच्या जवळ आणि हे सर्वसामान्यांसाठीचं मंदिर होतं आणि त्याच्या शेजारीच त्यांनी अवंतीश्वर मंदिराच्या जवळच अवंतीस्वामी नावाचं विष्णूचं एक लहान मंदिर बांधलं. काही अभ्यासक असं म्हणतात, की कदाचित हे लहान मंदिर जे आहे ते राजघराण्याचं त्यांचं व्यक्तिगत मंदिर असणार
आणि अवंतीश्वर हे जे मंदिर होतं शंकराचं, हे सर्वांसाठी, सर्व प्रजेसाठी मंदिर असणार. अवंती स्वामी विष्णू मंदिराचं सुद्धा आपल्याला काही जोतं आणि काही अवशेष इथे बघायला मिळतात आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती जे काही मूर्ती होत्या, त्या मूर्तींचे अवशेष तिथे दिसतात. साधारण 327 फूट लांब, 300 फूट रुंद इतकं प्रांगण होतं. माफ करा, 327 मीटर लांब आणि 300 मीटर रुंद एवढं प्रचंड प्रांगणामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. आणि अवंती स्वामी मंदिर असेल किंवा अवंतीश्वर मंदिर असेल, या दोन्ही मंदिरांच्या प्रांगणामध्ये चारही कोनांमध्ये 4 उपमंदिरं होती. याचा अर्थ हे जे अवंतीश्वर मंदिर आहे, हे सुद्धा पंचायतन मंदिर होतं आणि अवंती स्वामी मंदिर हे सुद्धा पंचायतन मंदिर होतं. हे मुख्य अवंतीश्वर हे शिव मंदिर असल्यामुळे ते शिव पंचायतन म्हणायला हवं आणि अवंती स्वामी विष्णू मंदिर जे आहे, त्याच्याही 4 कोपऱ्यामध्ये 4 उपमंदिरं असल्यामुळे त्यांना विष्णू पंचायतन असं म्हणायला लागेल. अगदी खास काश्मीरी स्थापत्याची जी रचना आहे त्याप्रमाणे ही मंदिरं होती आणि त्याच्या समोर पुष्करणी, मोठी एक पुष्करणी केलेली होती आणि त्याच्या तीनही बाजूंनी जवळ-जवळ एकूण 70 खोल्या या खोदलेल्या होत्या. पुष्करणी किंवा जलाशय याच्या शेजारी मंदिर बांधणं किंवा काही ठिकाणी पाण्याच्या जलाशयामध्येच मंदिर बांधणं, ही काश्मीरमधल्या मंदिरांची काही खासियत आपल्याला इथे दिसून येते. हे एक बुमझुवा नावाचं लेणं मंदिर आहे. हे लेणं मंदिर 12व्या शतकामध्ये बांधलं गेलंय. ते चुनखडीच्या खडकातून ची जी गुहा आहे ती खोदली आहे आणि त्या गुहेमध्ये हे मंदिर बांधलं गेलंय. या मंदिराचा दरवाजा जर बघितलात आणि त्याच्यावरती ती त्रिकोणी कमान जर आपण पाहिली, तर हे आपल्याला पुढच्याही 1-2 मंदिरांमधनं दिसून येईल, की ही काश्मीरची मंदिर स्थापत्याची एक खास शैली म्हणायला लागेल. ही त्रिकोणी आकाराची कमान आणि त्याच्या खाली आपल्याला किल्वरच्या आकाराचा 3 अर्धवर्तुळं दिसतायत, अशी नक्षी केलेली ही एक आपल्याला खास काश्मीरची शैली असं म्हणायला लागेल, जी आपल्याला काश्मीरच्या मंदिरांमधनं दिसून येते. हे एक पांढरेनाथ नावाचं मंदिर आहे किंवा पंढेरनाथ नावाचं मंदिर आहे. असंही त्याचं नाव केलं जातं. मगाशी मी सांगितल्यानुसार हे मंदिर पण पाण्यामध्ये म्हणजे एका पुष्करणीमध्ये आपण म्हणू शकू, तिथे बांधलेलं आहे आणि हे जे मंदिर आहे पंढरनाथ मंदिर, ते त्याचं म्हणजे पांढरेनाथ किंवा पंढरनाथ याचं मूळ नाव पुराणाधिष्ठान असं होतं. झेलमच्या उत्तरेला श्रीनगरपासून साधारणपणे 87 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर बांधलंय आणि आतमध्ये जी देवता आहे त्याला मेरुवर्धन स्वामी असं नाव दिलेलं होतं. आपण इथे सुद्धा जर बघितलं तर इथे पण आपल्याला त्रिकोणी कमान दिसते आणि त्याच्या खाली एक किल्वरसारख्या आकाराची रचना आणि उतरत्या छपराचं शिखर, इथली शिखरं सुद्धा कारण मुळात इथे पाऊस किंवा बर्फ हे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचा निचरा व्हावा यासाठी इथली रचना तशी केली आहे. या मंदिराला चारही बाजूंनी प्रवेश आहे. त्यामुळे या प्रकाराला सर्वतोभद्र म्हणजे सर्व बाजूंनी आपल्याला त्या देवतेचं दर्शन होईल, अशा प्रकारचं मंदिर समजलं जातं. 10व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलं. अ, 921 ते 931 इसवी सनाचं. त्याचा पार्थ राजा म्हणून होता. त्याचा एक मेरू नावाचा मंत्री होता. त्यांनी हे मंदिर बांधलंय. याचं जे छत आहे ते वरचं ते एकाच दगडातनं घडवलेलं छत आहे. पुराणाधिष्ठान या नावाचा अपभ्रंश होऊन पुढे पंढेरथान किंवा पांढरेथान असं या ठिकाणाचं नाव झालेलं दिसतं. याची रचना जशी आपल्याला दिसते, साधारणपणे त्याच धर्तीवरती हे पायर मंदिर म्हणून जे आहे पुलवामा इथलं, ते सुद्धा आपल्याला तसंच दिसतं. पायर मंदिराची रचना पण आपण जर पाहिली, तर पायर मंदिर हे सुद्धा सर्वतोभद्र या श्रेणीमधलं मंदिर म्हणायला लागेल. कारण इथे सुद्धा चारही बाजूंनी आपल्याला त्या मंदिराचं काय म्हणता येईल, म्हणजे त्या मुख्य देवतेचं दर्शन घेता येतं. हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पायर मंदिराचा पण आज काही उजवीकडे आपण बघितलं तर त्याचं जोतं आणि अगदी थोडेफार अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. जोत्यावरती, उंच जोत्यावरती बांधलेली मंदिरं आणि त्रिकोणी शैलीची शिखरं असलेली मंदिरं किंवा पाण्यामध्ये, पुष्करणीमध्ये किंवा एखाद्या तलावामध्ये बांधलेली मंदिरं, अशी आपल्याला काश्मीरच्या मंदिरांची खासियत आपल्याला सांगता येईल. काही अभ्यासकांच्या मते मंदिर म्हणजे हे जे एकूण भग्नावशेषात मंदिर म्हणजे सगळे भग्न अवशेष झाले, याचं कारण जसं परकीय आक्रमणं झाली
मुसलमानांची मोठी आणि त्यांनी जे विध्वंस केला हे एक आहेच. त्याबरोबर काही अभ्यासकांचं म्हणणं असंही आहे, की तिथे जो दगड वापरला गेला, तो नैसर्गिक मारा जो ऊन, वारा, पाऊस, बर्फ यांचा जो मारा होत गेला सतत, त्या माऱ्याला टिकला नाही आणि त्या माऱ्याला टिकला नाही तो दगड. त्यामुळे कदाचित त्या दगडाची श्रेणी काहीशी निकृष्ट दर्जाची म्हणा किंवा काहीशी कमी दर्जाची असल्यामुळे या मंदिरांचा ऱ्हास झाला, असं काही तज्ञांचं त्याच्याही बरोबर म्हणजे जसं विध्वंस हा जसा एक भाग आहे, त्याच्याच बरोबर हा सुद्धा एक भाग काही तज्ञांकडनं सांगितला जातो. नरनाग अशा नावाचं एक मंदिर गंदरबल जिल्ह्यामध्ये आहे. गंदरबल जिल्हा हा हिरवळ, त्याच्यानंतर वेगवेगळे तलाव, पर्वत शिखरं यांच्यासाठी प्रसिद्ध हा सगळा भाग आहे. मुळात आपल्याला या मंदिराच्या मागे सुद्धा निसर्गरम्य बर्फाचं शिखर दिसतं. हरमुख हे जे शिखर आहे, त्या हरमुखचा जो बेस कॅम्प असतो, म्हणजे या शिखरावरती जर चढाई करायची झाली, तर त्याच्यासाठी ट्रेकिंगसाठी ज्याला बेस कॅम्प लागतो, की जिथे मुख्य तळ असतो आणि तिथे सर्व साधन सामग्री घेऊन त्याच्यानंतर तिथून पुढे चढाईला सुरुवात केली जाते. तर या हरमुखचा बेस कॅम्प हा परिसर आहे. नरनाग मंदिराचा परिसर आहे. वांगत नावाची जी नदी आहे, त्याच्या डाव्या तीरावरती ही मंदिरं आहेत आणि ही एकापेक्षा जास्त मंदिरं होती. एकमेकांच्याकडे तोंड केलेली अशी 200 मीटरच्या परिसरामध्ये पसरलेली ही नरनाग मंदिरं आहेत. शिवमंदिर आहे मुख्य. हा जो ललितादित्य राजा मगाशी आपण म्हणलं ललितादित्य मुक्तपीड असं त्याचं नाव आहे. तो कर्कोट राजवटीचा त्याची राजवंश होता. त्या राजवंशाचा हा राजा आहे आणि त्यांनी हे नरनाग मंदिर बांधलंय. अवंतीवर्मन हा जो राजा आपण मगाशी बघितलं, अवंतीश्वर आणि अवंतीस्वामी ही मंदिरं त्यांनी बांधली आहेत. या अवंतीवर्मन राजाने सुद्धा या नरनाग मंदिराला भेट दिल्याचा उल्लेख इथे येतो. त्यांनी इथे या मंदिराला स्नानासाठी अ, काही गोष्टी दान केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तो म्हणजे काही शिलालेखात तो असं लिहितो, की भूतेश्वराला मी स्नानासाठी काही गोष्टी दान केल्या आहेत. त्यावरून या शंकराचं किंवा या देवतेचं नाव भूतेश्वर असावं असाही एक कयास काढला जातो. नरनाग मंदिर हे पण आपण पाहिलं मगाशी तरी ही शिखराची शैली पाहिली तर तशीच त्रिकोणी आणि निमुळत होत जाणारं वरती शिखर अशी आणि निसर्गरम्य परिसरात हे मंदिर बसलंय. पण आजूबाजूला म्हणजे मुख्य मंदिर आणि त्याचे आता अवशेष रूपातच आपल्याला बघायला लागतं आणि एक छोटंसं मुख्य मंदिर हे आपल्याला दिसून येतं. इथे सुद्धा असं दिसतं की हे चारही बाजूंनी या देवतेचं दर्शन घेण्यासाठी जणू काही सर्वतोभद्र पद्धतीचं मंदिर हे असणार असं आपल्याला इथे दिसून येतं. खीर भवानी हे नंतरचं मंदिर आहे. खीर भवानी हे मंदिर आपल्याला श्रीनगरमध्ये दिसून येतं आणि तिच्याबद्दलच्या खूप लोककथा खीर भवानीबद्दलच्या प्रसिद्ध आहेत. ती देवी अनेकांची कुलदेवता आहे आणि त्या कुलदेवता असल्यामुळे त्याच्यानंतर तांदूळाची खीर करून त्याचा नैवेद्य त्याला दाखवला जातो. काही ठिकाणी क्षीर भवानी असाही या देवतेचा उल्लेख केला जातो. हे मंदिर म्हणजे मूळ स्थान जरी प्राचीन असलं तरी या मंदिराचं आत्ता जे आपल्याला दिसतंय त्याचं बांधकाम हे खूपसं नंतर केलेलं दिसतं. श्रीनगरच्या पूर्वेला हे 14 किलोमीटरवर असलेलं मंदिर आहे. हे मंदिर पण पुन्हा एका छोट्याशा जलाशयामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा तलावामध्ये बांधलंय. तलावामध्ये एक प्लॅटफॉर्म किंवा एक पीठ तयार करून त्याच्यावरती मंदिर बांधायचं ही जी काश्मीरमधली पूर्वापार चालत आलेली शैली आहे, ती या ठिकाणी पण केलेली दिसते आणि पुन्हा याही ठिकाणी असंच दिसतं, की त्रिकोणी पद्धतीचं हे शिखर बांधलंय. आपल्याकडे जशी एखादी मेघडंबरी बांधली जाते, अशी बाहेरून इथे मेघडंबरी बांधलेली आपल्याला दिसते आणि त्याच्या आतमध्ये एक देऊळ बसलंय आणि त्याच्या आतमध्ये ती देवता आहे. त्या देवतेला विविध नावं दिलेली आहेत. त्यातली ही एक महत्वाचं म्हणजे क्षीरभवानी देवी. मुळात काश्मीरमधल्या म्हणजे एकूणच काश्मीरच्या इतिहासाबद्दल किंवा तिथे असलेले नुसती मंदिरच नाही तर एकूणच इतिहासाबद्दल राजतरंगिणी नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला. कल्हण नावाच्या व्यक्तीने हा ग्रंथ लिहिला गेला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी नावं येतात. म्हणजे परिहासपूर हे राजधानीचं गाव आहे. तिथे परिहास केशव, मुक्त केशव, महावराह, गोवर्धनधर अशी मंदिरं आहेत. असे उल्लेख त्याच्यात येतात, की ज्याचे आता फक्त म्हणजे हे कल्हणाने उल्लेख केलेत आणि ज्याचे आता फक्त आपल्याला चौथरे बघायला मिळतात. काश्मीरमध्ये शैव संप्रदाय हा मोठ्या प्रमाणावर रुजला.
काश्मीर शैविझम किंवा काश्मीरमधील शैव संप्रदाय हा एक मोठा अभ्यासाचा विषय अभ्यासकांना राहिलेला आहे. ज्याच्यामधल्या काही त्यांच्या चालीरीती, काही उपासना पद्धती या वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि त्याचा विशेष अभ्यास केला जातो. जसं शारदा लिपी हे काश्मीरचं एक अभिन्न अंग आहे, तसंच काश्मीरचा शैव संप्रदाय हे सुद्धा काश्मीरचं एक अभिन्न अंग म्हणायला लागेल. त्याच्यानंतर दिसतं आपल्याला शंकराचार्य मंदिर. शंकराचार्य मंदिर हे सुद्धा मूळचं मंदिर आहे. खरं तर हे जुनं आहे आणि हे म्हणजे जरी ह्याचं नाव शंकराचार्य जरी असलं तरी सुद्धा हे आहे मुळात शंकराचं मंदिर. या ठिकाणी शंकराचार्य येऊन राहिले होते. त्यामुळे याला नंतर शंकराचार्य मंदिर म्हणाले. अन्यथा याचं नाव ज्योतेश्वर मंदिर असं आहे. ते एका छोट्या टेकडीवरती हे मंदिर उभारलंय आणि गोपाद्री टेकडी असं या टेकडीला म्हणतात. गोपादित्य नावाचा जो राजा होता, त्या गोपादित्य नावाच्या राजाने ही टेकडी आणि याच्या आजूबाजूची गावं ही ब्राह्मणांना अग्रहार म्हणून दान म्हणून दिलेली होती आणि त्यांनी हे इथे मंदिर बांधलं. त्यामुळे ज्योतेश्वर महादेवाचं शंकराचार्यांचं इथे वास्तव्य होतं. त्यामुळे त्याला शंकराचार्य मंदिर असं म्हणतात. असंही सांगतात की सौंदर्य लहरी हा जो शंकराचार्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे, तो त्यांनी या ज्योतेश्वर म्हणजे शंकराचार्य मंदिरामध्ये बसून लिहिला. एका अधिष्ठानावर म्हणजे एका उंचावलेल्या प्लॅटफॉर्मवर ज्योत्यावरती हे मंदिर उभं आहे. आपल्याला पायऱ्या चढून वरती जायला लागतं. चुनखडीच्या खडकाच्या भिंती या मंदिराच्या आहेत आणि या मंदिराचा जे त्याला आपण बाइंडिंग मटेरियल म्हणतो किंवा मॉर्टार जे म्हणतो ते सगळं चुन्याचा त्याच्यात वापर केला. पानं, फुलं, हंस, कीर्तिमुख यांच्या नक्षीनी या मंदिराच्या भिंती सजलेल्या आहेत आणि पण हे मंदिर सुद्धा ललितादित्य राजाच्या करडकोट वंशाचा जो राजा होता त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याच्यामध्ये पुन्हा काय म्हणतात त्याला की मूळ मंदिर ते होतं आणि नंतर माफ करा ललितादित्य राजांनी त्याला काही पुढे देणग्या दिलेल्या आहेत हे सुद्धा दिसून येतं. या गोपादित्यांनी आजूबाजूचा सगळा प्रदेश अग्रहार म्हणून दिल्यामुळे त्याला गोपाद्री टेकडी असं नाव किंवा ते जे अग्रहार जी गावं आहेत त्यांना गोपाग्रहार असं सुद्धा म्हणलं जातं. हे पण मंदिर आता म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये जी काही मंदिर आहेत त्याच्यामधलं हे शंकराचार्य मंदिर काश्मीरमधलं हे चांगल्या स्थितीत आहे. खरं तर काश्मीर आणि काश्मीरची मंदिरं यांचा विचार करताना एका मंदिराचा उल्लेख 8व्या शतकातलंच मंदिर आहे. तो राहून गेला आणि त्याच्याशिवाय आपण काश्मीरच्या मंदिरांबद्दल बोलू शकत नाही किंवा तो विषय आपण संपवू शकत नाही. ते महत्वाचं मंदिर म्हणजे मार्तंड मंदिर, की ज्याची ओळख काश्मीर म्हणल्यानंतर मार्तंड मंदिर ही ज्याची ओळख पक्की झालेली आहे. मार्तंड म्हणजे सूर्य. मट्टण नावाच्या गावाला असलेलं हे मार्तंड मंदिर आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये हे मंदिर पुन्हा तेच मगाचा जो करकोट राजवटीचा राजा ललितादित्य मुक्तपीड यांनी हे मंदिर बांधलं. अतिशय भव्य दिव्य असं हे मंदिर होतं आणि आपल्याला उजवीकडे या मंदिराची सध्याची परिस्थिती दिसते. म्हणजे सध्याच्या परिस्थितीवरून अंदाज येतो की त्याची किमान भव्यतेची कल्पना येते. ते जेव्हा मंदिर पूर्णपणे उभं असेल तेव्हा त्याचा डौल त्याचं वैभव किती नजरेत भरत असेल याचा आपण आत्ता केवळ अंदाजच करू शकतो. 330 मीटर लांब आणि 210 मीटर रुंद अशी या मंदिराचं प्रांगण आहे आणि त्याच्या तीनही बाजूंनी जवळ-जवळ छोट्या-छोट्या अशा 84 देवकोष्ठ छोटी-छोटी आपल्याला त्याचे अगदी अवशेष दिसतात किंवा डावीकडे आपल्याला यातला काही भाग शिल्लक असलेला दिसतो. अनेक खांब, अनेक स्तंभ या मंदिरामध्ये उभारले गेलेले होते आणि मुख्य मंदिर मुळात हे सूर्याचं मंदिर होतं. काश्मीरमधल्या पद्धतीनुसारच एक आपल्याला मध्ये उंचावलेला एक पीठ किंवा एक प्लॅटफॉर्म दिसतो आणि त्याच्यावरती हे मंदिर बांधलेलं आहे. काश्मीरमधल्या मंदिरांच्या रचनेबद्दल डॉक्टर देगलूरकर सर सांगताना असं म्हणतात, की इथल्या मंदिरांची रचना ही भारतातल्या मंदिर रचनेपेक्षा काहीशी निराळी आहे. गर्भगृह म्हणजे गाभारा हा अर्थातच मुख्य घटक असतो. त्याच्या पुढ्यात इथे मंडप मात्र नसतो. मंदिर एका आयतस्त्र म्हणजे आपण ज्याला रेक्टँग्युलर म्हणतो अशा आकारात असतं
आणि त्याच्या डाव्या उजव्या अंगांच्या भिंतीत काही ठिकाणी लहान लहान देवळ्यांची किंवा खोल्यांची व्यवस्था केलेली असते. ही रचना साधारणतः बौद्ध विहारासारखी दिसते. या आकाराच्या म्हणजे ह्या सगळ्या प्रकाराच्या पूर्वेला साधारणपणे एक कमानीसारखं मोठं प्रवेशद्वार असायचं आणि त्याच्या वरच्या भागावर त्रिकोणी कमान केलेली असायची. जे आपण मागच्या पांडेथ्रान किंवा पायर मंदिरामध्ये विशेष करून बघितलं, अशी केलेली असायची. त्याच्यावर त्रिफुलीच्या आकाराची छोटी नक्षी असे. मंदिराचं शिखर निमुळत्या होत जाणाऱ्या पायऱ्यांचं किंवा ओट्यांचं असे. पिरॅमिड सारखं आणि स्तंभ असतं ते खोलगट उभ्या नळ्यांची रचना असलेलं असं एक स्तंभ शीर्ष उत्फुल्ल कमळाच्या आकारावरचं त्यावर असतो तो हस्तभाग आणि काही ठिकाणी त्यावर तरंगा असतात. आपण जे मगाशी पाहिलं की मंदिराचं शिखर हे निमुळत होत जाणार आहे. तसं आपण कोकणामध्ये बघतो की जिथे पावसाचं मान खूप आहे त्यामुळे तिथे उतरत्या छपराची घरं किंवा मंदिरांवरची छपरं सुद्धा उतरत्या छपराची मंदिरं असतात. काश्मीर मधल्या मंदिरांबद्दल सुद्धा असंच म्हणायला लागेल, की त्रिकोणी निमुळती होत जाणारी म्हणजे ज्याच्यावर बर्फ साठणार नाही. बर्फ पडला तरी त्याचा निचरा होऊन जाईल, अशा पद्धतीची मंदिरं दिसतात. आजही आपण जर का कुलू, मनाली, हिमाचल प्रदेश किंवा या भागांमध्ये हिमालयाच्या भागांमध्ये गेलो, तर तिथली अगदी बद्रीनाथ, केदारनाथ जरी पाहिली, तरी तिथली अशी निमुळती होत जाणारी शिखरं, की ज्याच्यावर बर्फ पडला तरी त्याचा निचरा खाली होऊन जावा, अशा पद्धतीची शिखरं असलेली ही मंदिरं आपल्याला काश्मीरमध्ये बघायला मिळतात. डॉक्टर देगलूरकर सर ह्याच्यापुढे असंही म्हणतात, की काश्मीरच्या मंदिरांचं एक विशेष आहे, की तिथली काही मंदिरं पाण्याच्या हौदात उभारलेली होती. जसं आता श्रीनगरमधलं क्षीर भवानी किंवा खीर भवानी मंदिर आहे. इथली प्रारंभीच्या म्हणजे 8व्या शतकातल्या मंदिरांचं बांधकाम ज्याच्यामध्ये मोठ्या दगडी शिळा वापरल्या गेल्या. आपण मगाशी सुद्धा या मंदिरांबद्दल पाहिलं कारण मार्तंड मंदिर बघताना आपल्याला यातल्या अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. काही पायऱ्या चढून आपण गेल्यानंतर एका चढून उंच अशा बांधीव ओट्यावरती जावं लागतं. एक कमानयुक्त प्रवेशद्वार त्याच्यावरती केलेलं असतं. मंदिराची भिंत उठावातील आणि खोलगट म्हणजे प्रोजेक्शन अँड रेसेस अशा पद्धतीने बांधलेली असते. साधारणतः चौकोनी आकाराच्या मंदिरांचा आतला भाग हा वर्तुळाकृती असतो साधारणतः. छताला सगळीकडून उतार राहील अशी बांधणी केलेली असते. आपण आता जे मार्तंड मंदिर बघतोय ते असंच अनंतनाग गावापासून जवळ असलेलं हे भव्य आणि विशाल असं मार्तंडाचं अर्थातच सूर्याचं मंदिर आहे. आज जरी ते विपन्न अवस्थेत असलं तरी सुद्धा त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला करता येते. हे जे सूर्य मंदिर आहे त्याच्यामध्ये काही मूर्तींच्या ज्या काही काही अवशेष आपल्याला आजही दिसून येतात. त्याच्यामध्ये विष्णूची एक मूर्ती आहे, काही स्तंभांवरती शिल्पांकन केलेलं. गंगा, यमुना यांची शिल्प आहेत. त्याच्यानंतर कामदेवाची मूर्ती आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्या रती आणि प्रीती या दोघींच्या सह कामदेवाची मूर्ती आहे. त्यानंतर या मंदिराच्या प्रांगणामध्येच मोठा पाण्याचा तलाव हे जे एक मुख्य प्रवेशद्वार दिसतंय, जसं दक्षिणेमध्ये गोपूर असतं, जिथून आपण आतमध्ये प्रवेश करतो आणि प्रांगणात प्रवेश केल्यानंतर आपल्याला लगेचच इथे एक पुष्करणी खोदलेली दिसून येते आणि त्याच्यानंतर मागे आपल्याला हे मंदिर दिसतं. इथे सूर्याची मूर्ती या मंदिरामध्ये उभी होती आणि इथला जो सूर्य होता तो पायात बूट घातलेला सूर्य होता. हा प्रकार काय आहे? हे एक आश्चर्यकारक गोष्ट अनेकांना वाटण्याची शक्यता आहे. ज्या देवळांमध्ये आपण जाताना आपली पादत्राणं काढून आतमध्ये प्रवेश करतो, त्या देवळांमधला आपला देवच जर का पायात पादत्राण घालून उभा असेल, तर ते कसं काय असू शकेल? पण ही सत्य परिस्थिती आहे. आपण जर का कोणार्कच्या सूर्यमंदिरावरती सूर्यमंदिर बघितलं, तर कोणार्कचं सूर्यमंदिर सुद्धा त्याच्यावर असलेल्या मूर्ती या पायात बूट असलेल्या सूर्याच्या होत्या आणि तिथली त्या मंदिरातली मुख्य मूर्ती आता त्या मंदिरात नाहीये, ती दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये ठेवलेली आहे. त्या मूर्तीच्या पायामध्ये सुद्धा बूट घातलेले दिसतात. किंबहुना भारतातल्या अनेक सूर्यमूर्तींच्या पायामध्ये बूट घातलेले आपल्याला दिसतात. उदिच्य वेश किंवा उदिच्य वेशातली ही सूर्यमूर्ती असं म्हटलं जातं. त्याच्यामागे एक छान म्हणजे इतिहासही आहे आणि त्याच्याबरोबर एक मायथॉलॉजी पण त्याच्याशी जोडली गेलेली आहे. कृष्णाचा मुलगा सांब त्याला कुष्ठरोग झाला आणि तो बरा होण्यासाठी सूर्यदेवाची उपासना करण्याचं त्याला सांगितलं आणि त्यांनी सूर्याची उपासना केली आणि त्याचा कुष्ठरोग बरा झाला.
ज्या देवतेमुळे आपला रोग बरा झाला आणि आपल्याला पुन्हा सुंदर असं शरीर प्राप्त झालं, त्या देवतेचं एक भव्य मंदिर बांधावं असं सांबाला वाटलं आणि त्यांनी मंदिर बांधायला सुरुवात केली. ते मूलस्थान या ठिकाणी म्हणजे आजचं पाकिस्तानमध्ये असलेलं मुलतान. या ठिकाणी त्यांनी मंदिर बांधायला सुरुवात केल्यानंतर मंदिर बांधलं, पण सूर्यमूर्ती कशी घडवायची याचं ज्ञान इथल्या शिल्पींना नसल्यामुळे म्हणजे मनुष्य रूपातली सूर्यमूर्ती कशी घडवायची त्यांनी शोध सुरू केला. तेव्हा त्याला असं कळलं, की शाकद्वीपामध्ये म्हणजे आजचा म्हणजे पर्शिया किंवा आजच्या इराण या ठिकाणी असलेली मग नावाच्या जातीची मंडळी ही सूर्य उपासक आहेत आणि ती सूर्यमूर्ती निर्माण करण्यामध्ये, तयार करण्यामध्ये कुशल आहेत. त्यामुळे त्यांनी त्या शकद्वीपामधून तरुण बोलवले. त्यांना इथल्या भोजक जमातीच्या 9 तरुण बोलवले. त्यांना या 9 कन्यांची त्यांचा विवाह करून दिला आणि त्या शकद्वीपामधल्या तरुणांनी बांधलेल्या किंवा निर्माण केलेली जी मूर्ती होती, ती त्याचा पेहराव, त्याची शरीराची ठेवण ही त्यांच्या पद्धतीची होती. त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये पायामध्ये आपल्याला बूट घातलेले दिसतात. ही मायथॉलॉजी झाली. आता ह्याच्याबरोबरचा इतिहास काय सांगतो? तर इराणमध्ये तत्कालीन अग्निपूजक आणि सूर्यपूजक मंडळी राहत होती आणि त्यांच्यात एकमेकांच्यात वादविवाद सतत व्हायचे. एकदा अशाच झालेल्या भांडणामध्ये अग्निपूजकांनी सूर्यपूजकांना तिथून हाकलून दिलं. ही मंडळी मजल दर मजल करत आपल्या वायव्य दिशेकडून म्हणजे आजचा आपला अफगाणिस्तान, पाकिस्तान, हा काश्मीर या ठिकाणून ही मंडळी भारतामध्ये आली. येताना त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या मूर्ती आणल्या आणि त्यांच्या ज्या मूर्ती असतात, त्या मूर्तींचा पेहराव, त्या मूर्तींच्या डोक्यावर असलेला मुकुट हा त्यांच्याच पद्धतीचा इराणी पद्धतीचा असतो. सूर्याच्या अंगामध्ये कोट घातलेला असतो. त्याच्या डोक्यावरती इराणी किंवा पारशी पद्धतीची टोपी असते आणि त्याच्या पायामध्ये गुडघ्यापर्यंत पूर्वी डांबराच्या रस्त्यावर काम करताना लोकं किंवा पावसाळ्यात काम करताना जे गमबूट घालतात, अशा प्रकारचे गमबूट घातलेली अशी सूर्याची मूर्ती त्यांनी बनवलेली आपल्याला दिसते. अशा प्रकारची एक सुंदर मूर्ती आपल्याला रत्नागिरीमध्ये जो थिबा पॅलेस आहे, तिथे त्याच्या तळमजल्यावरती पुरातत्व खात्याचं एक संग्रहालय आहे. त्या संग्रहालयामध्ये पायात बूट घातलेल्या सूर्याची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल. अशी मूर्ती या मार्तंड मंदिरामध्ये सूर्याची प्रस्थापित केलेली होती असं सांगितलं जातं. हे जे आपल्याला आता विध्वंस किंवा हे दिसतोय, त्याचा करता करविता सुलतान सिकंदर बुतशिकन याच्या आज्ञेवरनं या ठिकाणचा विध्वंस मोठ्या प्रमाणावर केला गेला, की इथला हिंदू धर्म त्याला संपवून पूर्णपणे इस्लामीकरण करायचं होतं. त्यामुळे त्यांनी हे केलं. त्याच्या नावातच बुतशिकन असं आहे. बुतशिकन म्हणजे जो मूर्तिभंजक जो आहे. कारण तरच त्याला मेल्यानंतर स्वर्गामध्ये जागा मिळेल, अशी एक मोठी समजूत असल्यामुळे त्यांनी हे जे काम करून दाखवलं, ते आपल्याला आज आपल्याला इथे दिसून येतं. काश्मीरमध्ये छोटी-मोठी अशी बरीच मंदिरं होती. काश्मीरमध्ये साधारण इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते 7व्या शतकापर्यंतचा एक टप्पा. त्याच्यानंतर 7व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंतचा दुसरा टप्पा आणि 12व्या-13व्या शतकानंतरचं इस्लामी आक्रमण झाल्यानंतर असलेलं इस्लामी स्थापत्य. अशा 3 टप्प्यांमध्ये आपल्याला स्थापत्य बघायला मिळतं. ललितादित्य हा राजा आणि त्याची कारकीर्द ही मोठी भरभराटीची आणि संपन्न होती. त्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती मंदिर निर्मिती या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. ती पूर वगैरे ह्या ज्या राजधान्यानंतर अवंतीवर्मा या राजापर्यंत आपल्याला दिसून येते. त्याची नंतर 12-13व्या शतकामध्ये मुसलमान आक्रमणानंतर त्याचा विध्वंस झाला आणि नंतर कुठलं नवीन मंदिर म्हणजे आहे ती मंदिरं टिकली किंवा टिकली नाहीतच खरं तर. जी काय परिस्थिती राहिली त्यामुळे नवीन मंदिर आणि हा बांधणं शक्य नव्हतं. कदाचित याच्यापुढे आता काश्मीरला पुन्हा चांगले दिवस येतील. कदाचित म्हणण्यापेक्षा येतीलच. कारण घडणाऱ्या गोष्टी अशाच घडत दिसतायत, की ज्याच्यामध्ये आता काश्मीरला पुन्हा त्याचे सुवर्ण किंवा सोन्याचे दिवस असा दिसायला लागतील. आता ह्याच्यानंतर सुद्धा काश्मीरमध्ये हिंदू देवतांची किंवा हिंदू मंदिरांची निर्मिती व्हायला लागेल, हे सुद्धा आपल्याला दिसेल. त्यामुळे कदाचित 21सावं शतक हा एक मोठा टप्पा काश्मीरच्या दृष्टीने होईल असं आपल्याला म्हणायला पाहिजे. पण तोपर्यंत तरी हे आत्ता आपल्याला ही भग्न आणि उद्ध्वस्त झालेली मंदिरच काश्मीरमधली बघायला लागतात. काश्मीरमध्ये गेल्यानंतर गुलमर्ग, सोनमर्ग सारखी मोठमोठी सरोवरं आणि हिमाच्छादित शिखरं यांचा आस्वाद घेण्यासाठी मंडळी जातात. त्यात त्यांचं काही चूकही नाही. पण शक्य असेल तिथे चौकशी करून भले ते भग्न झालेलं असलं मंदिर, तरी ते बघण्याचा जर आपण ठरवलं आणि त्या ठिकाणी जायला लागलं, तर कदाचित यात्रेकरूंचा पायरव तिथे सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणाचं नशीब पालटायला कदाचित मदत होईल. ह्याच्यानंतर आता पुरातत्व खात्यातर्फे सुद्धा इथल्या मंदिरांची देखभाल केली जाईल
आणि काही मंदिरं पुन्हा इथे उभारली जातील, अशी आपण आशा करूया. काश्मीर हा महत्त्वाचा विषय घेऊन प्रसाद प्रकाशांनी जी संकल्पना मांडली आणि त्यानिमित्त काश्मीरमधल्या मंदिरांवरती मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या स्लाईड शोमध्ये वापरलेले सगळे फोटो हे इंटरनेटवरून म्हणजे आंतरजालावरून घेतलेले आहेत. त्यामुळे ज्याचं त्याचं हा फोटो ज्यानी काढला असेल, त्याचं क्रेडिट त्या व्यक्तीला मी देतो. यातला कुठलाही फोटो माझा नाही. डॉक्टर देगलूरकर सरांनी काश्मीरबद्दल जे लिहून ठेवलं होतं, त्याचा मला हे सादर करण्यामध्ये, अभ्यासपूर्ण बोलण्यामध्ये त्याचा मला मोठा उपयोग झाला. काश्मीरमधल्या मंदिरांवरती बोलण्याची ही संधी मिळाली. हा असाच प्रसाद प्रकाशनचा उपक्रम काश्मीर जशी त्यांनी संकल्पना घेतली, अशा विविध संकल्पना घेऊन पुढे चालू राहो, अशी इच्छा व्यक्त करतो.